श्री नर्मदा पुराण अध्याय 42 पिपळेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजाश्रेष्ठ त्यानंतर उत्तम पिपळेश्वर तीर्थाला जावेत, जिथे महातपस्वी पिपलाद सिद्ध झालेत। राजा युधिष्ठिराने विचारले, हे प्रभू, मी पिपलादांचे चरित्र व त्या तीर्थाचे महात्म्य ऐकू इच्छितो। ते महातपस्वी सिद्ध झालेत, हे अनघ ते महाभाग कोणाचे पुत्र होते, शिवाय त्यांनी तप का केले, हे सर्व विस्ताराने मला सांगावे। तेव्हा मुनी मार्कंडेय सांगू लागले, प्रिय युधिष्ठिर, महातेजस्वी वेदांग प्रारंगत यज्ञवाल्क्य महर्षींनी मिथिलात राहून पूर्वी महातप केले। त्या बुद्धिमान यज्ञवाल्क्यांच्या तपस्वींनी भगिनीला देववश 7व्या वर्षीच वैधव्य प्राप्त झाले। पूर्वकर्माच्या परिणामामुळे ती माता पिताहीन होती। पित्याच्या पक्षातही अन्य कोणीही नव्हते, त्यामुळे ती एकटीच होती। भूतलावर भ्रमण करत ती हळूहळू भावाजवळ आली, जिथे ते परलोक सुखाच्या इच्छेने तप करत होते। ती सुद्धा तेथे राहून सेवा करत महातप करू लागली। एकदा तिने रजस्वा झाल्यावर स्नान केल्यावर एकांतात पडलेले कापड पाहून अंतर्वस्त्राच्या रूपात ते धारण केले। यज्ञवाल्क्यांनी देववश त्या रात्री जिथे ते एकांतात झोपले होते, तिथे कामुक स्वप्न पाहून लंगोटीत रक्तबिंदू समान वीर्य ताजले। तप प्रकाशित ते वीर्यसिद्ध अग्निसमान तेजाळ होते। जाग आल्यावर त्या ब्राह्मणांनी जेव्हा ते वस्त्र अशुद्ध झालेले पाहिले, तेव्हा ते दूर फेकून दिले। विधीपूर्वक शुद्धी करून रात्री स्नान निषिद्ध मानून ते यज्ञवाल्क्य ब्राह्मण पुन्हा झोपले। जे वस्त्र यज्ञवाल्क्य महर्षींनी वीर पातामुळे दूर फेकले होते, तेच वस्त्र अर्ध्या रात्रीस त्यांच्या भगिनीने योनीचे आवरण म्हणून वापरले। प्रातःकाळी महर्षींनी ते फेकलेले वस्त्र इकडे तिकडे खूप शोधले। तेव्हा त्या ब्राह्मणीने विचारले, हे बलशाली, तुम्ही काय शोधत आहात? शिवाय तुम्हाला कोणत्या वस्तूची अपेक्षा आहे, मला योग्य सांगा। तेव्हा यज्ञवाल्क्यांनी सांगितले, हे कल्याणी, मी आज रात्री अपवित्र स्वप्न पाहिले। शुक्रपात सहित एक वस्त्र मी फेकले होते, ते दिसत नाही। हे राजा, ते ऐकल्यावर ब्राह्मणी घाबरत म्हणाली, बंधू, मी ते वस्त्र स्नान करून आत घातले आहे। तिचे ते उत्तर ऐकून मुनी हा असे म्हणत मुळापासून कापलेल्या वृक्षाप्रमाणे भूमीवर पडले। तेव्हा हे काय असे उद्गार काढत आकाशा समान निर्मळ अशी ती भावाला आश्वासन देत आदरपूर्वक म्हणाली, हे माननीय, अत्यंत गुप्त कारणासुद्धा तुम्ही मला सांगा, ज्यामुळे त्वरित विचार करून यावर काही उपाय केला जाईल। त्यानंतर त्या महर्षी यज्ञवाल्क्यांनी फार विचार करून वाणीने सामर्थ्य मिळून भययुक्त मनाने जे सांगितले, ते राजा, ते तू ऐक। हे शुभ्र व्रत भगिनी, आज तुझा तसेच माझाही काही दोष नाही। तुझ्या उदरी जो गर्भधारण झाला आहे, त्याला देवच कारणीभूत आहे। तू नित्य सावधपूर्वक त्याची रक्षा कर। पूर्ण काळ जाईपर्यंत त्याचा विनाश होऊ नये, हे कर्तव्य आहे। लज्जित होऊन दुःखित मनाने त्या साध्वीने तसेच हो असे म्हटले। पुत्र उत्पत्तीपर्यंत त्या गर्भाचे रक्षण केले। पुत्र उत्पन्न होताच त्या गर्भाला घेऊन त्या ब्राह्मणीने पिंपळाच्या छायेचा आश्रय घेतला व त्याला तिथेच सोडत म्हटले, या लोकातील स्थावर व चर प्राणी माझ्याकडून त्याज्य बालकाची रक्षा करोत। असे म्हणून हे श्रेष्ठ राजा, ती ब्राह्मणी निघून गेली। त्या अवस्थेत पडलेले ते मूल क्षणभर चुपचाप राहिले। त्यानंतर हातपाय पसरत डोळे मिटून विचित्र स्वरात रडू लागले। त्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून त्या चराचर व्याकुळ झाले। महाउत्पाताने पर्वत वन कंपित झाले। त्यानंतर त्या भुकेल्या श्रेष्ठ ब्राह्मण मुलाला महाअद्भुत जाणून त्याची जगण्याची व्यवस्था केली। वृक्षाने सावली सोडली नाही। हे भरतवंश उत्पन्न, त्या वृक्षातून स्रवणारे अमृतपान त्याने केले। या प्रकारे पालन झाल्यावर त्या कुमाराने मनात शांतपणे असा विचार केला, माझे अरिष्ट ग्रह आहेत, कोणत्या क्रूर ग्रहाचे वर्तन आहे, कोणत्या ग्रहाची माझ्याकडे क्रूर दृष्टी आहे। या अवस्थेत श्रेणीश्वर हळूहळू चालत भूमीवर पडले। तेव्हा हात जोडून घाबरत त्यांनी म्हटले, हे मामुनी ब्राह्मण पिपलाद, मी आपल्यावर काय अपकार केले आहेत की ज्यामुळे मला आकाशातून पृथ्वीवर पाडले? यामुळे शनीश्वराने
महामुनी पिपलादांना विचारले, तेव्हा क्रोधित होऊन पिपलादांनी जे सांगितले ते राजा तू ऐक. दुर्बुद्ध मी माता पिता रहित बालक आहे. शनेश्वर तुम्ही पूर्णतः सांगा की तुम्ही लोकांना त्रास का देता. शनेश्वर म्हणाले, मी स्वभावतः क्रूरच आहे. माझी दृष्टी अशीच आहे. आपण मला सोडावे. मी निसंशय आपण जसे सांगाल तसे करेल. तेव्हा पिपलाद म्हणाले, हे ग्रहदेवा, आजपासून 16 वर्षापर्यंतच्या बालकांना ग्रहपीडा होऊ देऊ नये. हा आपल्यातील करार आहे. असेच होईल. असे म्हणून त्या ऋषी श्रेष्ठ पिपलादांना नमस्कार करून शनेश्वर हळूहळू देवमार्गाने आकाशात गेले. तो महाग्रह अदृश्य झाल्यावर त्या पिपलाद बालकाने पित्याचे चिंतन करून क्रोधाने कलुषित होऊन अग्निस्वरूप ध्यान करून अग्नितत्वानुसार अग्नी प्रगट केला. त्या अग्नीत कृत्या मंत्रांनी हवन करून कृत्या उत्पन्न हो असे सांगितले. तेव्हा त्वरित ज्वाळामधून अग्निसम प्रकाशमान आकार धारण केलेली कृत्या प्रगट झाली. त्या कन्येने विचारले, हे ब्राह्मण, मी काय करू. समुद्र शुष्क करू का, पर्वताचे चूर्ण करू का, पृथ्वीला वेढू का, किंवा आकाश पाडू का. मी कोणाच्या मस्तकावर पडू आणि कोणाचा घात करू. मला आज्ञा द्या. माझा वेळ वाया घालवू नका. कृत्याचे ते म्हणणे ऐकून क्रोधाने अत्यंत लाल डोळे झालेल्या महातपस्वी पिपलादांनी सांगितले, हे शुभकन्ये, मी अतिक्रोधा वेगाने तुझे चिंतन केले. माझे वडील यज्ञवाल्के आहेत. वेळ न घालवता त्यांच्यावर तू पड. असेच हो असे म्हणत आकाश फाडत ती त्वरित गेली. महाबुद्धिमान श्रेष्ठ चित्त यज्ञवाल्के मिथिलात तप करत होते. तेव्हा महातपस्वी यज्ञवाल्क्यांनी अग्नी व सूर्यासम तेजस्वी जीवाला एका दिशेला पाहिले. त्या जीवाला अचानक येताना पाहून महामुनी अतिशय घाबरत त्या जीवाने घेरलेल्या स्थितीत राजा जनकाकडे गेले. ते म्हणाले, हे राजा, मी तुला शरण आले आहे असे समजा. राजा, जर तुम्ही समर्थ असाल तर तुम्ही माझ्या या महाभूतापासून रक्षा करा. तेव्हा राजा जनकाने सांगितले, हे भूत ब्राह्मण तेजापासून उत्पन्न आहे. हे भयंकर असून याचे निवारण करणे शक्य नाही. मी रक्षण करण्यास असमर्थ आहे. त्यानंतर तो महातपस्वी यज्ञवाल्क शरणागत होऊन दुसऱ्या राजाकडे गेला. त्याने सुद्धा निषेध केल्यावर तो भयग्रस्त इंद्रदेवाच्या भवनात गेला. आज महाभूत कृत्याच्या भयाने कंपित त्या ब्राह्मणाने, देवराज, आपणास नमस्कार असो. आपण माझे रक्षण करा असे पुन्हा विनवले. ब्राह्मणाचे वचन ऐकून देवराज इंद्राने सांगितले, मुनी, मी ब्राह्मणाच्या क्रोधापासून तुमचे रक्षण करण्यास असमर्थ आहे. मग ते महाब्रह्मज्ञानी यज्ञवाल्क्य ब्राह्मण ब्रह्मलोक व विष्णुलोकातही गेले आणि तेथेही तेच उत्तर मिळाले. त्यानंतर ते मुनी जीवनात निराश उद्विग्न होऊन भूतांच्या पाठोपाठ शिवलोकात गेले. हे पांडुनंदन, योग बल संपन्न यज्ञवाल्के भगवान श्रीशंकराच्या नखाच्या मासात असे लपले की देवही त्यांना पाहू शकणार नाही. तेव्हा अग्नी व सूर्यासम तेजस्वी ते महाभूत तिथे गेले. सोडा, त्याला सोडा असे त्या कृत्याने देवादिदेव महादेवाला सांगितले. हे भरतश्रेष्ठ, त्या भूताने असे सांगितल्यावर श्री महादेवाने योगीराज यज्ञवाल्कांना नखाच्या मासाच्या आत असलेले दर्शविले. भूतेश्वर श्रीशंकराने कृत्याला दूर स्थापित करून महाआपत्तीत पडलेल्या मुनींना धीर दिला. ब्राह्मण, तुम्ही घाबरू नका. महामुनी, तुम्ही बाहेर राहा. नंतर अत्यंत सूक्ष्म रूपात स्थित त्या कृत्या नावाच्या भूताला पाहून भगवान श्रीशंकर म्हणाले, महाभूत, तुम्ही ह्या मुनीचे काय करणार आहे ते सांगा. तेव्हा त्याने सांगितले कृत्याने की देवेश क्रोधाविष्ट ऋषी पिपलादांनी माझे चिंतन केले आहे. मी यांचे शरीर नष्ट करीन. हे प्रभू, मी हिंसा करण्याकरिता आले आहे असे समजा. त्या भूताचे ते म्हणणे ऐकून यज्ञवाल्क्यांचे मंत्र जाणून श्रीशंकराने विचार केला. राजा युधिष्ठिर त्यावेळी ब्राह्मणाचे योगीश्वर असे नाव ठेवून आणि त्याला तिथे सोडून भगवान श्रीशंकर अंतर्धान पावले. ते सर्व पाहून ते भूत तिथून निघून गेले. त्या भूताला पाठवून दुःखित मनाने पिपलादांनी मातापित्याच्या अभावाने व्याकुळ होऊन श्री नर्मदा तटावरच निवास केला. एका अंगठ्याच्या बळावर स्थित होऊन पिपलादांनी, हे राजा, निराहार राहून 16 वर्षातच देवेश श्रीशंकराला पार्वतीस प्रसन्न केले. पिपलादांच्या तपाने संतुष्ट होऊन श्रीशंकराने त्यांना सांगितले, श्रेष्ठ व्रतधारी ब्राह्मण, तुमच्या या तपाने मी अतिप्रसन्न झालो आहे. वर मागा, मी तुम्हाला मनाप्रमाणे वर देतो. पिपलादांनी म्हटले,
जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात, शिवाय मला वर देऊ इच्छिता, तर हे देवेश प्रभू शंभू, या तीर्थात आपण स्थिर राहावे. पिपलादांनी असे सांगितल्यावर भगवान श्री शंकर महामुनी पिपलादांना तसेच होवा असा आशीर्वाद देऊन गणासह ती अदृश्य झाले. भगवान श्री शंकर निघून गेल्यावर पिपलादांनी त्याच श्री नर्मदा तटावर एका ठिकाणी श्री शंकराची स्थापना केली आणि त्यानंतर पर्वतावर निघून गेले. राजा त्या तीर्थात मानवाने भक्तिपूर्वक मंत्राने स्नान करून पितृदेवांचे तर्पण करून श्री शंकरांची पूजा करावी. असे केल्याने मानव निसंशय अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो आणि मरणोत्तर शिवलोकात जातो. हे भरतवंश उत्पन्न राजा, जो पितृगणाच्या उद्देशाने ब्राह्मणांना तिथे भोजन देतो, त्याचे पितृगण तृप्त होऊन स्वर्गात 12 वर्ष प्रसन्न होता. जो संन्यास दीक्षा घेऊन त्या तीर्थात देहत्याग करतो, तो रुद्रलोकात परत येत नाही. हे अनक, तुम्ही जे विचारले ते सर्व मी तुम्हाला सांगितले. पिपलाद तीर्थाचे महात्म्य उत्पत्तीही कथन केली. हे आख्यान पुण्यदायी, पापहारी, धनवर्धक आणि दुःखनाशक आहे. याचे पठण श्रवण करणाऱ्याच्या सर्व पापाचे निवारण होते. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पिपलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 42वा अध्याय मा नर्मदेच्या चरणी अर्पण. ओम नमो नर्मदाय.